विद्यार्थी मित्र हो, काल आपण सराव संच 3.1 संपवलेला आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 त्यातलं चौथं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. सोपं आहे ते. आज आपण पुढे जातोय. आज पुढचा घटक आहे, त्याचं नाव आहे स्पर्श वर्तुळे, टचिंग सर्कल्स. तर त्याच्या सुरुवातीला तुम्हाला दोन कृती दिलेल्या आहेत, ऍक्टिव्हिटी फर्स्ट अँड ऍक्टिव्हिटी सेकंड. तर काय पहिले ऍक्टिव्हिटी पाहू आपण. पहा काय करायचं सुरुवातीला. तर एक्स वाय झेड हे तीन बिंदू एक रेषे घ्यायचे आणि मग एक्स हा केंद्रबिंदू घेऊन एक्स वाय एवढी त्रिज्या घ्या आणि वर्तुळ काढा. तसेच झेड हा केंद्रबिंदू घेऊन झेड वाय एवढी त्रिज्या घ्या आणि वर्तुळ काढा. आणि मग तुम्हाला ती दोन वर्तुळे काढल्यानंतर ती अशा स्वरूपाची दिसतील. आणि मग वाय या बिंदूतून जाणारी रेषा काढा. ही रेषा या दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असेल. आणि ही जी रेषा आहे ही रेषा या एक्स झेडला लंब मिळते, किंवा ही रेषा एक्स झेडला लंब आहे असं आपल्याला म्हणता येईल. In first activity, take point x, y, z are collinear and take x is the center of the circle and take radius xy and draw the circle. Then we obtain in this way. Then take z center of the circle and radius of zy and draw the circle. Then we get another circle as shown in the figure and draw the line which is passing through the point y. Here y is the common point of two circles and line L is the common tangent of two circles. Line L ला आपण काय म्हणणार आहे, दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका. आणि दोन्ही वर्तुळांचा सामायिक बिंदू कोणता येणार आहे, y. आणि ही रेषा या एक्स झेडला लंब आहे असं आपल्याला म्हणता येईल, किंवा आपण या ठिकाणी लंब काढलेले आहे. तर दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊ. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचं निरीक्षण करण्यासाठी अगोदर काय करा, तर वाय एक्स झेड हे तीन बिंदू एका रेषेत घ्या. वाय एक्स आणि झेड हे तीन बिंदू एका रेषेत घ्या. मग एक्स हा केंद्रबिंदू घेऊन एक्स वाय एवढी त्रिज्या घ्या. एक्स केंद्रबिंदू घेऊन एक्स वाय एवढी त्रिज्या घ्या. तुम्हाला हे आतील लहान वर्तुळ मिळेल. नंतर झेड केंद्रबिंदू घेऊन झेड वाय एवढी त्रिज्या घ्या. तुम्हाला बाहेरील मोठे वर्तुळ मिळेल. आणि दोन्ही वर्तुळ एकमेकांना वाय या एकाच बिंदूत छेदतील. आणि मग त्यातूनही जाणारी एक लंब रेषा काढा. ती रेषा या दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असेल. आणि मग हा वाय आहे, वाय हा जो बिंदू आहे तो त्याचा सामायिक स्पर्श बिंदू आहे दोन्ही वर्तुळांचा. This activity for semi, take points y, x and z are collinear and take x is the center of the circle and radius of circle is xy and draw the circle. Then we obtain a smaller circle. Then take z is the center of the circle and radius of the circle is zy and draw the circle. Then we obtain big circle as shown in the figure. And here draw perpendicular line which line is common tangent of both two circles. And here point y is the common point of both two circles, common touching point of both two circle. ठीक आहे. मग अशा स्वरूपाच्या ज्या आकृत्या काढल्या जातात तेव्हा त्या आकृत्यांना स्पर्श वर्तुळे म्हणतात, टचिंग सर्कल्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इथं या ठिकाणी पहिली जी आकृती आहे किंवा दुसरी कुठल्या आकृतीचं निरीक्षण करा. दोन्ही वर्तुळे एकाच प्रतलामध्ये आहेत आणि ती दोन्ही वर्तुळे एकमेकांना एका रेषेला एका बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे ही स्पर्श वर्तुळे आहेत. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की दोन्ही वर्तुळे एकाच प्रतलात असून त्याच प्रतलातील ते एका रेषेला एका बिंदूमध्ये छेदतात आणि मग अशा वर्तुळांना स्पर्श वर्तुळे म्हणतात. आणि बिंदू वाय आहे तो त्याचा
सामायिक स्पर्शबिंदू आहे. तर रेषा एल ही त्याची सामायिक स्पर्शिका आहे. These types of circles are called touching circle. What is the definition of touching circle? If two circles are same plane and which are intersect the line in same plane at the one point, then two circles are called touching circles. If two circles are in same plane and both two circles are intersect in same plane the line at the one point, at the only one and one point, then two circles are called touching circles. Then next, here line L is called the common tangent of the circle and point T is the point of contact of both two circles. In this way, here line P is the common tangent of both two circles and point K is the point of contact of two circles. See here, येथे या दोन्ही आकृत्यापैकी पहिली आकृती आपण अगोदर पाहू. तर या आकृतीमध्ये तुम्हाला दोन वर्तुळे रेषा एलच्या परस्पर विरुद्ध बाजूला दिसतात आणि मग त्यांचे अंतर्भाग सुद्धा वेगवेगळे आहेत, परंतु ते दोन वर्तुळे एकमेकांना एका टी या बिंदूमध्ये छेदतात आणि मग अशा स्वरूपाच्या वर्तुळांना बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? बाह्यस्पर्शी वर्तुळे. मग बाह्यस्पर्शी वर्तुळे नक्की कधी म्हणायचे किंवा कोणत्या वर्तुळांना बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणतात? तर जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना एका बिंदूमध्ये स्पर्श करतात आणि ते स्पर्शिकेच्या परस्पर विरुद्ध बाजूला असतात, म्हणजे त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात, तेव्हा त्या वर्तुळांना आपण बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणू शकतो. मग आकृतीमध्ये आर केंद्र असलेलं वर्तुळ आणि एस केंद्र असलेलं वर्तुळ हे दोन्ही वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात, बाहेरून टी या बिंदूमध्ये स्पर्श करतात आणि म्हणून आपण या दोन्ही वर्तुळांना म्हणणार आहे बाह्यस्पर्शी वर्तुळे. दुसऱ्या आकृतीकडे पहा. तर दुसऱ्या आकृतीमध्ये मोठे वर्तुळ आणि लहान वर्तुळ हे दोन्ही पण ह्या सामायिक स्पर्शिकेच्या एकाच बाजूस आहेत. हा फरक आहे. इथं दोन्ही वर्तुळे सामायिक स्पर्शिकेच्या परस्पर विरुद्ध बाजूला होते. आता या ठिकाणी मात्र दोन्ही वर्तुळे पी या सामायिक स्पर्शिकेच्या एकाच बाजूला आहेत आणि मग इथं के हा या दोन्ही वर्तुळांचा सामायिक स्पर्शबिंदू आहे. तर रेषा पी यांची सामायिक स्पर्शिका आहे आणि मग जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना सामायिक स्पर्शिकेच्या एकाच बाजूस असतात तेव्हा त्या वर्तुळांना आपण काय म्हणणार आहे? आंतरस्पर्शी वर्तुळे किंवा आतून स्पर्श करणारी वर्तुळे. आकृतीमध्ये यम केंद्र असलेले जे मोठे वर्तुळ आहे आणि एन केंद्र असलेले जे लहान वर्तुळ आहे हे दोन्ही वर्तुळे एकमेकांना के या सामायिक बिंदूमध्ये स्पर्श करतात आणि या दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका पी आहे आणि म्हणून ही जी वर्तुळे आहेत ही आतून स्पर्श करणारी वर्तुळे किंवा आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतात. फॉर सेमी see first figure. In first figure, a circle whose center is R and another circle whose center is S. Both two circles are externally touching to each other at the point T. Therefore, two circles are called externally touching circle. Why two circles are called externally touching circles? Because two circles lie opposite sides of common tangent and their interiors are different. Therefore, both two touching circles are called externally touching, and here point is the common point of both two circles or point of contact, and line L is the common tangent. Then second figure, see the second figure carefully. In this figure, two circles are one side of the common tangent, only one side of the common tangent, and both two circles are intersect each other at point K. Therefore, point K is here, point K is the point of contact and line P is the common tangent of both two circles, and two circles are called
internally touching circles. Then go ahead. पहा, याप्रमाणे जर दोन्ही वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रामधील अंतर आपल्याला काढता आलं पाहिजे. समजा या ठिकाणी त्रिज्या 4 दिलेले आहे आणि 3 दिलेले आहे, तर यांच्या केंद्रामधील अंतर आपल्याला किती मिळवतील? तर हे 4 आणि हे 3, केंद्रामधील अंतर किती झालं? 7. याप्रमाणे समजा हे दोन वर्तुळे आतून स्पर्श करत असतील आणि ह्याच त्रिज्या असतील. समजा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे AC बरोबर किती आहे? 4 आणि नंतर BC बरोबर समजा 3 आहे. तर या दोन्ही वर्तुळाच्या केंद्रातील अंतर आपल्याला कसं काढता येईल? तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या AC, लहान वर्तुळाची त्रिज्या BC आणि मग मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येतून लहान वर्तुळाची त्रिज्या वजा केली की तुम्हाला यांच्या केंद्रातील अंतर मिळेल. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणणार आहे की जर दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर कसं काढता येईल? तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज असते. जर दोन वर्तुळे बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज असते. या उलट जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील अंतर कसं काढलं जातं? तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची म्हणजे बाहेरील वर्तुळाची त्रिज्या वजा आतील वर्तुळाची त्रिज्या आणि त्यानुसार येणारी वजाबाकी म्हणजे त्या दोन्ही वर्तुळांच्या केंद्रातील अंतर असतं. If two circles are touching externally and radius of bigger circle is 4 and radius of smaller circle is 3, then what is the distance between their centers? Here addition of both to radius is the distance between their centers. Here AC plus BC 4 plus 3 is equal to 7. म्हणजे दोन वर्तुळे बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांची बेरीज होते त्रिज्यांची. ऍडिशन ऑफ बोथ टू सर्कल्स, ऍडिशन ऑफ रेडियस ऑफ बोथ टू सर्कल्स मीन्स डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. या उलट इफ टू सर्कल्स आर इंटरनली टचिंग देन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स? हिअर सबट्रॅक्शन ऑफ रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आपण पुढे जाऊ, पुढे थेरम आहे. पुढे जाऊ आपण. पुढे आहे स्पर्श वर्तुळांचे प्रमेय, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. मग काय प्रमेय आहे? तर परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर असतो. दिस थेरम फॉर सेमी, इफ टू सर्कल्स टच each other, their point of contact lies on the line joining their centers. If two circles touch each other, their point of contact lies on the line joining their centers. म्हणजे थोडक्यात त्यांना काय म्हणायचंय की समजा दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करत असतील, मग तो बाहेरून स्पर्श असेल किंवा आतून स्पर्श असेल, तर तेव्हा त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एका रेषेत असतात. किंवा जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा त्यांचा जो स्पर्शबिंदू आहे तो स्पर्शबिंदू केंद्रातून जाणाऱ्या रेषेवर असतो असं यांना म्हणायचंय. आणि मग आपण हे प्रमेय सिद्ध करू. मी तर सांगतो, लक्ष द्या. तर पक्षात माहिती काय असणार आहे? तर C हा दोन्ही वर्तुळांचा सामायिक स्पर्शबिंदू आहे किंवा C हा केंद्र A आणि केंद्र B असलेल्या वर्तुळांचा सामायिक स्पर्शबिंदू आहे. साध्य काय? तर बिंदू C हा रेषा AB वर आहे. मग सिद्धता, तर इथं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी रेषा L लंबरेषा AC मोठ्या वर्तुळासाठी आणि रेषा L लंबरेषा BC लहान वर्तुळासाठी. म्हणजेच येथे AC लंबरेषा L आणि BC लंबरेषा L. म्हणजे या ठिकाणी काय होतंय पहा, तर बिंदू C हा या C बिंदूतून इकडे AC आणि इकडे BC अशा लंबरेषा काढलेल्या आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की
रेषेवरील कोणत्याही एका बिंदूतून एकच लंब रेषा काढता येते. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार आहे की बिंदू ए, सी आणि बी हे एक रेषे आहेत. म्हणजे सी हा बिंदू रेषा ए बी वर आहे अशी सिद्धता आहे. परत एकदा सांगतो मी, पहा. पक्ष सी सी हा दोन्ही वर्तुळांचा, सी हा केंद्र ए आणि केंद्र बी असलेल्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू आहे, सामायिक स्पर्शबिंदू आहे. साध्य बिंदू सी हा रेषा ए बी वर आहे. मग सिद्धता, तर मोठ्या वर्तुळासाठी रेषा एल लंब, समजा रेषा एल ही या दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे आणि मग रेषा एल या रेख एसीला लंब आहे, तसेच रेषा एल रेख बीसी ला लंब आहे. म्हणजेच एसी लंब रेषा एल आणि बीसी लंब रेषा एल. परंतु येथे सी या बिंदूतून इकडे एसी लंब आहे आणि इकडे बीसी लंब आहे. मग रेषेवरील एका बिंदूतून एकच लंब असतो आणि म्हणून आपण इथं म्हणणार आहे की बिंदू ए, सी आणि बी किंवा सी ए बी हे एकाच रेषेवर आहेत. सिद्ध. ही सिद्धता सेमीसाठी गिवन इन फिगर पॉइंट सी इज द कॉमन पॉइंट ऑफ center A and center B circles. Then to prove point C lie on the segment AB or point C lie on the line AB. Then proof. Let L is the common tangent of both two circles internally or externally. Therefore, line L perpendicular segment AC and line L perpendicular segment BC. Means segment AC perpendicular line L and segment BC perpendicular line L. But we know that in any point of the line we draw only one line perpendicular to the given segment or given line. Therefore, here point C, A and B are collinear, or point C lies on the line AB, and hence given theorem is proved. तर ही सिद्धता तुम्हाला पान नंबर 58 वर, म्हणजे पान नंबर 57 आणि 58 वर दिलेली आहे. तर ती तुम्ही जशीच्या तशी लिहून काढायची आहे आणि सोपी सिद्धता आहे. परत एकदा तुम्ही अभ्यासा आणि त्याच्या पुढे रिमेंबर दिस हे लक्षात ठेवूया, ते लिहायचं आहे. आपण ते अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, आपण इथं थांबू.